किशोर भांगरकर यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान ग्रहण करावे। प्रशांत भाऊ डांगरे यांनी सुद्धा मंचावर आपले स्थान ग्रहण करावे। यानंतर मी मनीष भाऊ चावले यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे आणि सर्व कामगारांना जे बाहेर आहे त्यांना विनंती करतो की आतमध्ये जागा आहे, मंचावर सुद्धा जागा आहे। हा जी चळवळ आहे, ही सभा आहे, हा महासंवाद आहे, हा सर्वांचा आहे। इथं ना कोणी प्रतिनिधी आहे सध्या, ना कोणी कामगार, सर्व मिळून आपण कामगार आणि देवेंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शक काही आपण उठाव देणार आहोत, ते भाऊ तुम्हाला सांगणारच आहे। पण त्याआधी काही कामगारांचे भाऊ मनोगत आहे, कामगारांना संवाद साधायचा आहे, त्याकरिता काही कामगार आहे, कामगार प्रतिनिधी आहे, ते आपले मनोगत, त्यांची एकजुटी, त्यांच्या जिद्द, आशा, आकांक्षा याविषयी ते बोलणार आहेत। तर मी यानंतर मनीष चावले यांना विनंती करतो की त्यांना मार्गदर्शन करावे। कामगार एकता, कामगार एकता। दिनांक 29/7/2026 आज महासंवाद व कामगार महासभा एनटीपीसी कंत्राटी कामगार संघटनेच्या सर्व कामगारांकरिता देवेंद्रजी गोडबोले साहेब यांच्या नेतृत्वात हा एकत्रीकरणाचा लढा आज आपण सुरुवात करत आहोत। हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून, ना काँग्रेस, ना बीजेपी, ना सेना आणि कोणताही पक्ष नसून हा एक लढा कामगार एकतेचा आहे। आजपर्यंत आपण मौद्यामध्ये गोडबोले साहेबांनी एनटीपीसी मध्ये ज्या ज्या लढ्याचं नेतृत्व केलं, तो लढा आजपर्यंत सक्सेस झालेला आहे। आज मौद्यामध्ये एनटीपीसी मध्ये आपल्याला एकही नेतृत्व असं समोर आलं नाही का कामगाराच्या हितासाठी कोणी बोलणार, म्हणून आज आम्ही गोडबोले साहेबांना भेटून आमच्या समस्या सांगून हा सर्व कामगाराच्या एकत्रीकरणाचा लढा तयार करण्याचा एक प्रयत्न आहे। आणि हा प्रयत्न जोपर्यंत सर्व कामगार, सर्व डिपार्टमेंटचे कामगार, सुपरवायझर असो, अनस्किल्ड असो, स्किल्ड असो, सेमी स्किल्ड असो, हाय स्किल्ड असो, तोपर्यंत सर्व कामगार एकत्र येणार नाही, तोपर्यंत हा लढा सक्सेसफुल होणार नाही। आज आपसी मतभेद सर्व डिपार्टमेंट मध्ये राहते, माझे याच्यासोबत नाही जमत, माझे त्याच्यासोबत नाही जमत, ते सगळं आपल्या डिपार्टमेंट मध्ये ठेवून सगळ्यांनी इथे एकत्र यायचं आहे। आज एनटीपीसी मध्ये आपण एक नौकर आहोत, आपण नौकर न म्हणता आपण एक गुलाम आहोत। आपण गुलामगिरीमध्ये इथे काम करत आहोत। भरपूरच्या वेळेस असं होत आहे, आपल्याला पगारवाढीचे जे मुद्दे आहे, बाकी सर्व मुद्दे आहेत, ते गोडबोले साहेब सर्वांना सांगतील। पण आज ज्या ज्या कामगार इथे काम करत आहे त्यांच्यावर ज्या समस्या उद्भवत आहे, तर त्या ज्याच्यावर जे समस्या उद्भवत आहे तो एकटाच त्या गोष्टीसाठी लढत आहे, बाकी आपल्या ड्युट्या पाणी सगळ्या बरोबर करत आहे। का करायचं आहे त्याचा झाला, त्याला कॅन्सर म्हणून त्यांना आपल्या ड्युट्या चालू आहे, बरोबर आहे, हेच चालू आहे। आपण कोळसा खातो, आपण राखड खातो, आपण ब्रश खातो, आपण धूळ खातो आणि एसी मध्ये बसून सगळे फायदे बाकीचे लोक घेते। आज 25-25 लाख रुपये बाहेरच्या सिंगर आणून 2-2 घंटे नाचताना आम्ही करतो फेस्टिवल मध्ये, पण 1000 रुपयाची पॉलिसी काढण्यासाठी एनटीपीसीला टाइम नाही आहे। कोणाच्या घरी कॅन्सर झाला, कोणाच्या घरी हार्ट अटॅक झाला, कोणाच्या घरी ब्लॉकेज झाला, त्या घरी बसला बसून झाला का? तुम्ही ना राखड खाल्ली म्हणून तुमचा ब्लॉक झाला, तुम्ही धूळ खाल्ला म्हणून तुम्हाला कॅन्सर झाला, म्हणून तुम्हाला घरी बसवायचं का? कसं आहे, आज सर्वांना एकत्र येणं जरुरी आहे। सगळे जण म्हणत आहे आंदोलन करत आहे, त्याला भेटन तर मलाही भेटन, तुलाही भेटन, पण तुला कोणा दिवशी केड भेटन नाही तर काय भेटेल याची बी गॅरंटी नाही। कारण पहा, बोलण्याचे शब्द थोडे कडक आहे, मी कटूच बोलतो, माय कोणा झोमते, झोमाचा विषय नाही।
ज्याची आज वयानं वय आज माझी 30 वर्ष वय आहे, बॉडी फिट आहे, म्हणजे बीपी नाही, शुगर नाही, पण आपल्यामध्ये कोणी 40 वर्षवाला बी कामगार आहे, 50 वर्षवाला बी कामगार आहे. आज त्याची सगळ्याची तब्येत सगळे दिवस सारखे राहत नाही आणि कोणाची तब्येत पाठी बिमारी कोणाला आमंत्रण देऊन येत नाही. मस्के साहेब तुम्हाला बोलायसाठी माहिती देतो मी, बोलाल तुम्ही आरामात. तर कसं आहे, सगळ्याला बिमाऱ्या सांगून येत नाही. आज कोणाची बीपी वाढून येत आहे त्याला गोळ्या देत आहे, महिलांवर घरी बसवत आहे. ज्याच्या शुगर वाढून आहे त्याला घरी बसवत आहे. डोळ्याने दिसत नाही म्हणजे का डोळ्यात का भोकणं झाला का तो, त्याला ब्लाइंडनेस मध्ये कापत आहे. अबे येतं वयाच्या 50 वर्षापासून साले लागले तेव्हापासून एम्प्लॉई लोकांना कॅन्सर आहे, साऱ्या बिमाऱ्या यायच्या घरामध्ये आहे. ते लोक ड्युट्या करत आहे, त्याला सगळ्या सोयी सुविधा भेटत आहे. आपण काय करत? म्हणून कसं आहे, हा लढा एकट्याचा नाही आहे. आता कोणाला वाटते का मी पुढं धशीन तर मला भांडे घासायला, ते होते, दबाव येते, सगळ्या साहेब लोकांचे सगळ्या वर्करवर दबाव येते. यासाठी आपले गोडबोले साहेबाचं नेतृत्व आहे. साहेबाचं म्हणणं असं आहे की कोण्याही व्यक्तीच्या जर केसाला धक्का लागत असेल, कोणत्याही डिपार्टमेंट टॉर्चर करत असेल तर तुम्ही गोडबोले साहेबापाशी या. कोणी कोणाला ताकद नाही काढायची. मी पाहतो 15 वर्ष झाले, 16वं वर्ष चालू आहे, कोण्या साहेबाची ताकद नाही. साहेब फक्त धमकवू शकते, हे गेटच्या बाहेर भेटले नाही, याच्या काही ताकद नाही याच्या गाडीत, मी पाहिला आहे. म्हणून म्हणतो कसं आहे, आज मी ज्या ज्या लोकांना कोणत्या बिमाऱ्या आहे काय आहे ते लोक माझ्यापर्यंत येते, मी त्यासाठी काम करतो. जेवढं माझ्यासाठी मदत होते तेवढी मी मदत करायचा प्रयत्न करतो. 4 वर्ष पहिले माझ्या मोठ्याला कॅन्सर झाला होता, तेव्हापासून मी कॅन्सर रुग्णांसाठी मी मदत करतो. राजकुमार वजेकर यांच्या आईला पण गर्भपिशवीचा कॅन्सर होता, त्यांची आई वारली, माझी मोठी आई पण वारली, ब्रेस्ट कॅन्सर होता. तेव्हापासून आमच्यापाशी कोणी समस्या घेऊन येते, भाऊ माझ्या सासऱ्याला कॅन्सर झाला, माझ्या भावाला कॅन्सर झाला, माझ्या पुतण्याला कॅन्सर झाला. आम्ही त्या गोष्टी त्याला मार्गदर्शन करतो, जमेपर्यंत सहकर्त्यांना जाऊन त्यांची जमेपर्यंत जेवढी मदत होती तेवढी करतो. आज आपल्याला इथं काही सुविधा भेटत नाही, फक्त काम करून घेणे आणि 800 रुपये 900 रुपये जे रोजी आहे ते करण्याने घेऊन जाते. तर आज एनटीपीसी स्वतः मागितलं ना बिना मागितलं तुम्हाला हातात काहीच देत नाही. आज गोडबोले साहेबांनी एवढं नेतृत्व केलं, पीएपी लोकांसाठी 102 लोक परमनंट झाले. शेती गेली म्हणून काय डायरेक्ट एनटीपीसी म्हणलं नाही, हे घ्या तुम्ही 102 लोक ड्युटी घ्या आणि बसा. यायला जोपर्यंत मागणार नाही, एकत्र लढणार नाही, तोपर्यंत काही भेटणार नाही. म्हणून हा लढा कोणाच्या स्वतःचा नाही आहे, कोणा पक्षाचा नाही आहे. गोडबोले साहेब काँग्रेसचे आहे म्हणून राहुल गांधी किराणा आणून देत नाही, मी बीजेपीचा म्हणून बावनकुळे साहेब किराणा आणून देत नाही. आपलं घर आपल्याला चालवायचं आहे ना, आपल्याला एकत्र लढायचं आहे. पक्ष बाजूला ठेवून, आपली मतभेद बाजूला ठेवून हे कामं करायचे आहे. आणि डिपार्टमेंट मधून तारखेपणा होणारच आहे. तुम्ही कंपनीच्या विरोधात जाण म्हणून काय आपण काही पागल लोक ना, मग कोणत्याही कामासाठी कंपनीच्या विरोधात जाऊ. आपण स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी, स्वतःच्या लढ्यासाठी एकत्र होत आहोत आणि स्वतःचे हक्कच मागत आहोत. यायले 25-25, 30-30 लाख रुपये करून हे 2 घंटे नाचगाणं करून तिथं पाणी उडवू शकते, पण हे 25 लाख रुपये वर्षभरासाठी खर्च करून एवढ्या लोकांची फॅमिलीची पॉलिसी नाही काढू शकत. आज कोणाच्या घरी कोणाच्या मुलाला काही झालं, पत्नीला काही झालं तर तेव्हा काय होते, माणूस फॅमिली डिस्टर्ब होते, कामधंदे बी बंद होते, ड्युट्या पाणी बंद करून आपल्याला ड्युट्या सोडून आपल्या परिवाराची देखभाल करावी लागते. त्याच्यामध्ये आर्थिक संकट, फॅमिली डिस्टर्ब ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्याला समजून घ्यायची गरज आहे. सगळ्यांना निर्धार करा, सगळं एकत्र लढा. आज जर एखाद्या डिपार्टमेंटच्या एखाद्या व्यक्तीने काढलं आणि त्या डिपार्टमेंटचे पूर्ण व्यक्ती एकत्र आले, कोणाच्या बापाची ताकद लागा त्याने ड्युटीतून बाहेर काढायची, पण आपल्यामध्ये राहायची चालली न्यायची ड्युटी. आपला काय चालला, आपल्याला भेटत नाही, आपला महिना लागूच आहे. आज मी साई ऊर्जा कंपनीमध्ये फिक्स पेमेंटमध्ये काम करतो, मला पगार वाढीची गरज नाही, माझ्या पोटापेक्षा जास्त मला पैसे भेटतात, मला का फायदा आहे. समोर जाऊन कोणती कंपनी आली नाही ठेवत तुला फिक्स मध्ये म्हणणार का करायचं, तरी माझ्यामध्ये होणार आहे. मी दुसरीकडे जाऊन आपला आता जे अनशीलमध्ये साफसफाई करत आहे, कोणी बगीच्यामध्ये काम करत आहे, यायला दुसऱ्या प्लॅटमध्ये का कोळसा उचलायला घेणार आहे, बगीचा साफ करायला घेणार आहे. म्हणून हा लढा स्वतःच्या पोट भरण्याचा नाही आहे. याले भेटन तर मले भेटन, भेटन ज्या दिवशी वय वाढून ते केराची टोपली बी भेटन,
म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा, सगळे एकत्र या. आजपर्यंत आपल्या मौद्यात नेतृत्व भेटलं नाही, म्हणून आम्ही गोडबोले साहेबांच्या एवढ्या समस्या मांडल्या. पण साहेबांचं म्हणणं आहे का जोपर्यंत सगळे लोक एकत्र येणार नाही तोपर्यंत हे काही होणार नाही. म्हणून सर्वजण एकत्र या, लढा. फायदा होईल तर सगळ्यालाच होईल. जो लढा आपण जो उभारला आहो हा 15 दिवसातच होईल, महिन्यातच होईल, 6 महिन्यातच होईल असं नाही. आज सभा घेतली ना उद्या कागद जमा केले आणि इंटिमेशन दिले पैसे महिन्याभरात नाही दिलं तर यायला दिले महिना झाला, 2 महिने झाले. माणूस लग्न करते 1 रुपयाला वाढली 6 महिने लागते. म्हणून कसं आहे हा विषय आहे, सगळेजण एकत्र या. कोणी आमची मतभेद साईडला ठेवा आणि सर्वजण एकत्र लढा द्या. गोडबोले साहेब नेतृत्व करतील आणि समोरची रूपरेषा अटी मागण्या काय ते गोडबोले साहेब समजून सांगतील. सगळ्यांना माझा धन्यवाद. कामगार एकता, कामगार एकता. धन्यवाद. आता योगेश भाऊ किरपान इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हे आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.